आपण बघतोय की आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आपण बघितलं की भारतामध्ये जे सिलेंडरचा तुटवडा जाणवला आणि त्यानंतर मग सरकारने निर्णय घेतला की केरोसिन पुन्हा जे आहे ते सुरू करावं आणि केरोसिन जे आहे नागरिकांना देण्यात यावं, जेणेकरून हा तुटवडा जो आहे त्याचा म्हणजे कुठेतरी एक दिलासा जो आहे नागरिकांना मिळावा आणि त्यासाठी पुन्हा केरोसिन सुरू करण्यात येणार आहे. आणि ते केरोसिन जे आहे अद्याप अजून त्याची प्रक्रिया जी आहे ती व्हायची आहे, कशा प्रकारे देण्यात येणार आहे, किती द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी अजून यायच्या आहेत. परंतु काही जी आर आले त्याच्यामध्ये पेट्रोल पंपावरून देण्यात येणार, काही जी आरमध्ये सांगितलं की ज्यांच्याकडे केरोसिनचे लायसन आहेत वितरणाचे ते रिन्यू करा. आणि त्यानंतर आता बघतोय हे आपण की जे वितरक आहे त्यांनी अन्नपुरवठा विभागामध्ये जाऊन काही गोष्टींचा निषेध केलेला आहे आणि त्याचं निवेदन जे आहे अन्नपुरवठा अधिकारी जिल्ह्याचे जे आहेत त्यांना दिलेलं आहे. नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत वितरकांच्या ह्या आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही अन्नपुरवठा विभागामध्ये गेला होता कारण तिथे काही तुमच्या समस्या आहेत, काही प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत आणि निवेदनाद्वारे तुम्ही सांगितलं आहे की पेट्रोल पंपावरून जे केरोसिन देणार आहे ते देण्यात येऊ नये किंवा अनेक प्रकारची जी आर याबद्दल निघालेले आहेत. काय सांगाल? सध्याच्या परिस्थितीमध्ये केरोसिनचे वितरण शासनाने परत सुरू केलं त्याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद. आज या वेळेला प्रत्येक व्यक्ती सिलेंडरसाठी मारामारी करत आहे आणि अशा वेळेस त्यांना केरोसिन हे अत्यंत गरजेची वस्तू आहे. शासनाने यापूर्वी केरोसिन हे फक्त ग्रामीण भागाकरता ठेवलेलं होतं. ग्रामीण भागामध्ये दिलं आणि शहरी लोकांना केरोसिन पासून वरती ठेवण्याचा आधी निर्णय झालेला होता. मग आम्ही लोकांनी यावर निवेदन दिलेलं आहे की ग्रामीणमधील जनता कशाही पद्धतीने स्वयंपाक करू शकते. ग्रामीणमध्ये काळ्याची कमी नाही आहे, शिवलेची कमी नाही आहे, परंतु शहरी भागामध्ये या सर्व वस्तू नाही आहेत. म्हणून शहरी भागातील जनतेकरिता केरोसिन ही अत्यंत नितांत गरजेची वस्तू आहे. म्हणून ही केरोसिनचा पुरवठा हा शहरी भागामध्ये झाला पाहिजे. त्यानुसार आम्ही त्या पद्धतीचे निवेदन शासनाला दिलेले आहेत, माननीय मंत्री महोदयांना दिलेले आहेत. आता असं वाटत आहे आम्हाला त्यांच्या आश्वासनावरून की नागपूर शहराला आणि मुंबई आणि पुणे जे शहर वगळले होते या शहराला पुन्हा केरोसिनचा पुरवठा करण्यात येणार आहे. यावेळी अनेक अशी अफवा फैलली जाते की केरोसिनचे वितरण पेट्रोल पंपावरून केलं जाईल. पेट्रोल पंपवाल्यांना फक्त पेट्रोल आणि डिझेल विकण्याचे परवाने आहेत, केरोसिन विकण्याचा परवाना नाही. मग त्यांच्याकडे केरोसिनचा परवाना नाही तर मग ते पेट्रोल पंपावरून कशी विकणार, हा एक मोठा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. आणि केरोसिन वितरणाकरिता महाराष्ट्रामध्ये केरोसिन परवाना धारक आहेत आणि यात सर्व केरोसिन परवाना धारकाने आपापले जे केरोसिनचे जे परवाने आहेत त्या परवानाच्या नूतनीकरण करून ठेवलेलं आहे आणि परवानाधारक केरोसिनचे वितरण करण्याकरिता तयार आहेत. त्यामुळे शासनाने ही जी प्रक्रिया वितरणाची ही प्रक्रिया लवकरात लवकर करून केरोसिन वितरणाचे कार्य शुरू करावं अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. मैं रितेश अग्रवाल, सदर में मेरा राशन और केरोसिन का व्यवसाय है. ये करीबन हमको 31 साल से ज़्यादा हो गया यहाँ पे ये सब काम करते हुए. फिलहाल केरोसिन सरकार ने 6-7 साल से बंद करके रखी थी, लेकिन अभी केरोसिन पुनः शुरू करने वाली ऐसा हमें ज्ञात हुआ. लेकिन सरकार में इसको लेके एक संभ्रम का वो शुरू है, क्योंकि तब से लेके अभी तक 3 से 4 GR दे दिए. सरकार ने जो कोटा बोला प्रति कार्ड 3 लीटर, उस हिसाब से कोटा तक अलाटनी है, उसका 5% ही 5% ही. क्योंकि महाराष्ट्र को ये लोग ने 3344 के माल दिए, जबकि इनको गरज है 3 करोड़ लीटर की, लेकिन माल आ रहा 34 लाख लीटर ही. तो उसका 5% वो भी 2 माह का है, तो 5% माल का ही वितरण है. और अभी ये संभ्रम के हिसाब से कभी पेट्रोल पंप बताया जाता है, कभी बताए जाते हैं राशन दुकानदार के द्वारा, केरोसिन वालों के द्वारा दिया जाएगा. इसकी अभी स्थिति स्पष्ट सरकार द्वारा हुई नहीं है. सरकार जैसे भी निर्देश देंगी हम उसका उचित पालन करेंगे. तर आपण बघतोय वितरकांचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे सरकारचे आदेश येतील त्याचं आम्ही पालन करू. ज्याप्रमाणे सांगण्यात येत होतं पेट्रोल पंपावरून जे आहे ते केरोसिन देण्यात येणार आहे त्याचा कुठेतरी विरोध जो आहे वितरकांद्वारे होतो आहे. आणि ज्याप्रमाणे पहिले राशन दुकानातून केरोसिन मिळायचं त्याचप्रमाणे आता
केरोसिन जे आहे राशन दुकानातूनच देण्यात यावं अशी मागणी केली जाते. परंतु केरोसिनची डिमांड जी आहे ती आहे का ग्राहकांमधून हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ते ग्राहक देखील आहेत जे राशन दुकानातनं राशनचं सामान नेतात. त्यांना आपण विचारूया की काय सांगाल दादा, खरंच केरोसिनची गरज आहे का? मॅडम, आता न्यूजपेपरमध्ये येतो कधी राशन दुकानातून केरोसिन मिळेल, पण आता सिलेंडरचं असं शॉर्टेज सुरू आहे. सिलेंडर संपलं तर इमर्जन्सीमध्ये केरोसिनच लागेल, कारण चूल वगैरे कुठे पेटवणार. इथे वस्ती अशी आहे की आपण इथे चूल नाही पेटवू शकत. केरोसिनची तर नीड आहे आम्हाला. काय सांगाल काका, केरोसिन गरजेचं आहे म्हणजे सिलेंडर नाही मिळत? हिंदी में होता है. जरूरी है ना अपना को मिट्टी का तेल, अगर सिलेंडर नहीं है तो मिट्टी का तेल चाहिए ही चाहिए. सिलेंडर की मारामारी चालू है, तो केरोसिन तो होना ही है. आ रहा है केरोसिन. तर आपण बघतो आहे की कुठेतरी ग्राहकांमध्ये देखील एक मागणी होते आहे की केरोसिन मिळालं तर जो तुटवडा होता किंवा जो आपण त्रास सहन केला गेल्या काही दिवसांमध्ये, सिलेंडरच्या रांगा पाहिल्या, तर कुठेतरी जर केरोसिन मिळालं तर कुठेतरी दिलासा मिळू शकतो असं देखील म्हणणं ग्राहकांचं आहे. आणि वितरकांचं देखील हेच म्हणणं आहे की पेट्रोल पंपावरून देण्याऐवजी हे राशन दुकानातून देण्यात यावं आणि जेवढा पुरवठा होणार आहे त्यापेक्षा अधिक अधिक मागणी जी आहे ती आहे किंवा अधिक साठा जो आहे तो दिला पाहिजे. कारण ज्याप्रमाणे जेवढी गरज आहे त्यापेक्षा कमी साठा म्हणजे 2 महिने पुरेल इतकंच केरोसिन जे आहे ते देण्यात येणार आहे. यावर देखील निवेदनामध्ये प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत आणि असं निवेदन जे आहे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक मागण्या ज्या आहेत वितरकांद्वारे केल्या गेल्या. आता बघण्यासारखं असणार आहे की नेमक्या यांच्या किती मागण्या पूर्ण होतात आणि केरोसिन नेमकं भेटणार किंवा नाही, आणि भेटेल तर ते कुठे भेटेल हे आता येणाऱ्या काही दिवसात समोर येईल. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.